हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते शिकणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे ब्लाऊज घेतलाय बघा. तर याचे आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. तर मेजरमेंट्स काय काय लागतात: छाती, कंबर, पुढचा गळा, मागचा गळा, शोल्डर, दंडघेर, बाही उंची, कटोरी किती आहे, अशा प्रकारचे आपल्याला मेजरमेंट्स इम्पॉर्टंट असतात. तर थोडक्यात सांगते बघा. इथून एवढी ही छाती, ही झाली कंबर, हा झाला पुढचा गळा, हे इथनं शोल्डर झाला, हे आपलं बाही उंची झाली, हे दंडघेर, हे एवढं कटोरीचं माप आणि प्लस मागचा गळा. हे आता तुम्हाला टेपने कसं घ्यायचं ते दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊजची व्यवस्थित घडी घालून घ्यायची. आता काय करायचंय, पहिल्यांदा आपण उंची बघणार आहोत, पूर्ण उंची. तर शोल्डर कडून बॉटम पर्यंत इथे आपल्याला उंची मोजायची आहे, जी की आता या ब्लाऊजची आहे 13 इंच. ही झाली आपली पूर्ण उंची. त्याच्यानंतर काय बघायचंय, छाती किती आहे ते. ह्या घडीपासून इथपर्यंत व्यवस्थित बघायचंय. इथून टेप लावायची इथपर्यंत. ते बघा 18 येते. जर एवढं घेतलं तर 18च्या दुप्पट करायचं, जे की येतं 36. म्हणजे या ब्लाऊजची छाती आहे 36 इंच. तुम्हाला असं प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक साईडने सुद्धा घेऊ शकता. इथून एवढ्याचं मेजरमेंट घ्यायचं, जे की आहे 9, आणि 9चा चौथा भाग करायचा, 9 चोक 36. अशा प्रकारे पण तुम्ही छातीचं मेजरमेंट घेऊ शकताय. आता कमरेचं मेजरमेंट आपण नंतर घेणार आहोत, शेवट. कारण हे असं नाही घ्यायचंय. हे असं घेऊन 15 येते बघा, तुम्हाला दाखवते. हे असं इथे आता मी 15 लावलंय. तेव्हा आपण ओपन करून कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत, ते सगळ्यात शेवट घेतोय. ते हे इथून 15 येते, त्याच्यातला फरक दाखवते तुम्हाला कसा येतो ते. ते हे कमरेचं झालं. त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. तर शोल्डरच्या मापासाठी हे इथून इथपर्यंत घ्यायचा. हे बघा, इथे येतोय 11 इंच. 11 म्हणजे आपण कटिंग करताना 11च्या हाफ म्हणजेच 5.5 इंच शोल्डर कट करणार आहोत. तर हे शोल्डरचं झालं. ही पट्टी बघायची आपण, म्हणजे शोल्डरची जी पट्टी आहे ती आहे 2.5 इंचाची. ही पट्टी घेतल्याच्या नंतर आपण पुढचा गळा बघूया. पुढच्या गळ्यासाठी शोल्डरवर टेप ठेवायची आणि हे असं मेजरमेंट करायचंय. गळ्याकडे जो काही मार्किंग असेल तो, आता हे बघा, हे इथून आता 6 येतोय बघा. तर हे असं घ्यायचंय. गळ्याचं काय करतात कोण कोण, हे असं घेतात बघा. ही पद्धत चुकीची आहे. असा गोल राऊंड तुम्ही टेप फिरवली तर 8 इंच येतोय बघा, जो की तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला खूप खाली येईल. त्यामुळे हे असं मेजरमेंट घ्यायचं नाहीये. शोल्डर कडून अशाच पद्धतीने, कारण आपण माप टाकताना सुद्धा या अशा पद्धतीने चौकोन बॉक्स टाकून मेजरमेंट टाकतो गळ्याचं. त्यामुळे हे असं मेजरमेंट घ्यायचंय. हेच बरोबर आहे. कोण कोण असं सुद्धा घेतात बघा, क्रॉस मध्ये. तर हा सुद्धा 7 येतोय बघा, जो की नॉर्मल आहे आपला 6 इंच. 1 इंचाचा फरक हा खूप जास्त होतो गळ्यासाठी. त्यामुळे हे असं कॅल्क्युलेशन करायचंय. आता हा आहे तो कटोरी ब्लाऊज आहे बघा. तर कटोरी ब्लाऊजची इथे कटोरी मोजून घ्यायची आहे आपल्याला. तर हे इथे जवळपास 5.25 इंच येते. ते अटॅच केल्यामुळे ती 5.25 झाली असेल. तर 5.25 असेल तर आपण ती गृहीत धरून चालणार किती, 5.5 आहे. तर 5.5 इंचाची इथे कटोरी आहे. कटोरीचं मेजरमेंट झाल्यानंतर आता आपण बाही बघूया. तर हे शोल्डरकडे अटॅच झाली आहे, तिथून खालीपर्यंत इथे माप लिहायचंय. ही आता बाही आहे 5.25 इंचाची आणि याचा दंडघेर मोजायचा आहे. तर हे इथून एवढं याचं मेजरमेंट घ्यायचं. हे आहे 6.25. 6.25 म्हणजे 12.5 इंच हे दंडघेर आहे. एवढं मेजरमेंट झाल्यानंतर हा आपल्याला असा पलटवायचा आहे. आता मागचा गळा बघूया. मागच्या गळ्यासाठी सुद्धा सेम जसं पुढचा केलाय तसंच हे इथे पकडायचं आणि इथून बघायचं हा आता किती आहे ते. हे आता जवळपास 8.5 इंच एवढा नेक आहे, बॅक नेक. इतकं झाल्याच्या नंतर काय करायचंय आपल्याला, आर्म होलचा शेप बघायचाय. इथे पलटवते. आर्म होलचा बघण्यासाठी सुद्धा हे असं इथे बघायचं किती आहे ते. 6.5 इंच येतोय बघा आर्म होल. 6.5.
ह्याचा सुद्धा असंच मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. इथून खाली बॉक्स असा या पद्धतीने. हे असं बघितलं तुम्ही तर खूप येणार बघा, 8 इंच येतोय, जे की खूप चुकीचं मेजरमेंट आहे. तर अशा पद्धतीने पुढचा गळा, मागचा गळा आणि आर्म होलचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. हे एवढं झालं. त्याच्यानंतर आता कमरेचं माप घ्यायचं आहे. तर कमरेच्या मापासाठी हे ओपन करायचं. ही हुक पट्टी आहे आणि ही आय पट्टी आहे. आपल्याला मेजरमेंटमध्ये हुक पट्टी घ्यायची आहे आणि आय पट्टी सोडायची आहे, कारण ती एक्स्ट्राची असते, कारण ही याच्यावर ओव्हरलॅप होते बघा. म्हणजे हे मेजरमेंट घेतलं तर तुम्ही एक्स्ट्राचं होणार. मग अशी बघा आपण हे अशा पद्धतीने लावून 30 इंच आलेली कंबर. आणि आता तुम्हाला फरक दाखवते तशा पद्धतीने घेतलं तर काय होतं. हे इथे हुक पट्टी आहे बघा. हुक पट्टी मी पूर्ण मेजरमेंट घेणार आहे याचं. हे इथपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे आपला जिथे आय तयार आहे तिथपर्यंत. हे बघा, हे असं सोडायचंय. ते हे 31 इंच आपली ऍक्च्युअल कंबर आहे. पण ही जे बंद बाजू असताना जर घेतलं तर ते किती आलेलं, तर 30 इंच आलेलं. म्हणजे आपली कंबर तसं मेजरमेंट घेतलं तर फिट होणार. त्यामुळे हे असं ओपन करून कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला. आणि न चुकता ही जी आय पट्टी आहे ती आपल्याला सोडायची आहे. हे एवढं सगळं मेजरमेंट आपल्या ब्लाऊजसाठी, कटिंगसाठी उपयोगी असतं. आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा, पेपर कटिंग कसं करायचं, ॲडजस्ट करून कापडावर कसा ठेवायचा, हे सगळं शिकलोय. तर तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर चॅनलवर व्हिजिट करा. सगळे कोर्स तिथे अवेलेबल आहे बिगिनर्ससाठी, तर तो पण शिकून घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नंतर ड्रेसचं सुद्धा माप कसं घ्यायचं हे शिकवणार आहे. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.